नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। विद्यार्थ्यांवर दाखल असलेले किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार। विद्यार्थ्यांवर आंदोलन काळात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला आदेश। पुण्यात अमित शहांच्या दौऱ्याला काँग्रेस विरोध करणार। अमित शहांच्या विरोधात निषेध आंदोलन करणार। 1 तारखेला शहा यांचा पुणे दौरा। आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा निषेध करणार। प्रशांत जगताप यांची माहिती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस। 70,000 रुपये घेऊन फेक डिग्री दिल्याच्या पालकांच्या आरोपांनंतर विद्यापीठाने सत्यशोधन समिती स्थापन केली। कुलगुरू पराग काळकर यांची माहिती। माझ्या मुलांचं टार्गेट MHT CET होतं, त्यामुळे बोर्ड परीक्षा आणि पात्रता परीक्षेत फरक असू शकतो। MHT CET परीक्षेतील गैरप्रकाराच्या आरोपांवर भाजप नगरसेवक आशिष नेरलकर यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण। विद्या प्रतिष्ठानमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी निमंत्रण। मोदींच्या हस्ते 2 ऑक्टोबरला या पुतळ्याचं अनावरण करण्याचा मानस। पुण्यात वाहतूक प्रकल्पांना गती द्या, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 5 बोगदे, रिंग रोड आणि HCMTR या 3 प्रकल्पांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना। शेतकऱ्यांना थोडासा विजेचा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण उद्योजकांना विजेचा त्रास होऊ देऊ नका। जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं असंवेदनशील वक्तव्य। पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट, तर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आज ऑरेंज अलर्ट। पुढील काही तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 4 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढला। नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ। भंगचाळ नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। सिंधुदुर्गात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग। चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसामुळे शेतातील पिकांना काहीसा दिलासा। धरणं भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा। नागपूरच्या मोरभवन बस स्टॉप परिसरात मुसळधार पाऊस। पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणाचे 4 दरवाजे उघडले। 4 दरवाजांमधून 3241 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणाच्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ। पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा। उजनी धरणातून सध्या 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भाविकांनी चंद्रभागा नदीत खोल पाण्यात उतरू नये, प्रशासनाच्या सूचना। भंडाऱ्यातील बावनथडी धरणाची पाणी पातळी खालावली। धरणात केवळ 21.50% जलसाठा शिल्लक। गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने आता सर्वांचं लक्ष ऑगस्टच्या पावसाकडे। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याने आता 60% महत्त्वाचा टप्पा ओलांडला। अवघ्या 5 दिवसात धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 22% वाढ। 39% असलेला साठा आता 61.09% पोहोचला। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात पावसाअभावी प्रकल्प कोरडे। तालुक्यातील सिंचनासह पाणी टंचाईचं संकट गडद। पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता। नाशिक महानगरपालिकेकडून गंगापूर धरणावर जलपूजन। महापौर हिमगौरी अडके आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून जलपूजन। दरवर्षी पावसाळ्यात धरण भरल्यानंतर गंगापूर धरणावर जलपूजन करण्याची महापालिकेची प्रथा। सांगलीतील वारणा धरण 84% भरलं। या धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक शहर परिसरात पावसाची विश्रांती। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी झालाय। गंगापूर धरणातून आता 4947 क्युसेक, तर धारणा धरणातून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत आता अर्धा TMC पाण्याची वाढ। या साखळी प्रकल्पात 0.7 अब्ज घनफुटांनी वाढ। खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच। भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार। साकोली तालुक्यातील सुंदरी येथे तलावाची पाळ फुटली। तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुंभवडे गावातील बाबा धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय। माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची ही खासगी जागा असल्याने या धबधब्याला बाबा धबधबा असं नाव दिलंय। मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात। पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक कामामुळे पाणी कपातीचा निर्णय।
पालघरच्या मनोरमध्ये वैतरणा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्त, लवकरच मनोर गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा. शहापूर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्ड्यांमध्ये वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. लवकरात लवकर खड्ड्यांची दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी. नाशिकमधील खड्डे आणि वाहतूक कोंडी विरोधात ठाकरेंच्या युवा सेनेसह अनोखं आंदोलन. फलक आणि खड्डे पडलेले टी-शर्ट घालून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. कोलेटी, शेतपळस, मीरानगरसह नागोठणे टप्पा खड्डेमय. महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप प्रभावी उपाययोजना नाही. सिंधुदुर्गातील वेताळ बांबर्डेमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठा खड्डा. मुसळधार पावसामुळे महामार्गावर मधोमध 1 ते 1.5 फुटाचा खड्डा. महामार्गाच्या ठेकेदाराकडून खड्डा भरण्याचं काम सुरू. ठाण्यातील फाउंटन ते गायमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. 4 किलोमीटर टप्प्यात खड्डे पडले. खड्डे चुकवण्याच्या नादात घोडबंदर रोडवर अनेक अपघात. भंडारा शहरात भूमिगत गटाराच्या अर्धवट कामामुळे रस्त्यांची चाळण. मागील 3 वर्षापासून नगरपालिका प्रशासनाकडून अगदी संथ गतीने काम सुरू. जेएम पटेल कॉलेज आणि जेसीस कॉन्व्हेंटच्या परिसरातील मुख्य रस्त्याची अक्षरशः दुरावस्था. शहापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप. एमएसआरडीसीचं रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. जीवघेण्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता. कल्याणच्या चक्कीनाका ते श्री मलंगड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांकडून तारेवरची कसरत. डोरली रोड परिसरात 2 ते 3 किलोमीटरपर्यंत खड्डे. तातडीने खड्डे भरण्याची नागरिकांची मागणी. वाशीमधील कार्ली किनखेडा रस्त्याची अक्षरशः दुरावस्था. कार्ली गावाजवळ जीर्ण पुलाला भगदाड पडल्याने नागरिकांसाठी प्रवास धोकादायक. तातडीने रस्ता आणि पूल दुरुस्त करण्याची मागणी. महाबळेश्वर मेढा रस्त्यावर केळघर घाट सर्व वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. केळघर घाटात काळाकडा येथे वारंवार दरड कोसळत असल्याने हा निर्णय. सिन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात इमारतीचा भाग कोसळला. दुर्घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सुदैवानं जीवितहानी टळली. रायगडमध्ये वाहनं अचानक बंद पडण्याचं प्रमाण वाढलं. इथेनॉल मिश्रित इंधनाचा संशय व्यक्त. नागोठण्यात एकाच गॅरेजमध्ये अशा 20 ते 22 गाड्या आल्याने सखोल चौकशीची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील दुर्गम डोंगरावर ड्रोनच्या सहाय्याने तब्बल 50,000 सीड बॉल्सची पेरणी. हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या वृक्ष लागवडीचा शुभारंभ. गडचिरोलीत जांभियागट्टा, वांगेतुरीसह 5 दुर्गम तालुक्यात गेल्या 15 दिवसापासून मोबाईल टॉवर्स बंद. वीज आणि नेटवर्क नसल्यामुळे सीमेवर तैनात पोलीस जवानांना मोठी अडचण निर्माण. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये महावितरण कार्यालयावर नागरिकांची धडक. अवाच्या सवा बिल येत असल्याने वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी. परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवून चुकीची वीज बिलं पाठवल्याचा आरोप. सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडी गावात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोल्ह्याचा जीव वाचला. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण वाचले. उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स आढळला. सीएसटी लोकलच्या मोटरमन आणि गार्डच्या सतर्कतेमुळे अपघात टळला. कर्जतकडे जाणाऱ्या रुळावर बॉक्स ठेवण्यात आला होता. वडाळ्यात चाकूचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड चुहाची धिंड. दुकानदारांना आणि नागरिकांना लुबाडणाऱ्या गुंडाला पोलिसांनी चांगला धडा शिकवला. गुंडाच्या या कृत्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण.